करतो ना त्यावेळेस त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण हे जीवन जगत असताना आपलं हे जीवन पाहिलं, आपला हा संसार जर पाहिला ना, शांतपणे बसून जर विचार केला ना, तर असं वाटतं काहीच नाही या संसारामध्ये. बऱ्याच वेळेस आपण एखाद्या कीर्तनातून किंवा प्रवचनामधून ऐकतो बघा, जास्त करून 10व्याच्या प्रवचनाला जर गेलो तर मग तिथं बरंच ऐकायला मिळतं. काय खरंय, सगळे इथं ठेवून जायचं, आपण छानपैकी ऐकतो आणि तिथं सोडून देतो. शेवटी विचार जर केला तर त्यातली कोणतीही गोष्ट खोटी नाही बघा. आपला संसार जर पाहिला ना, हा संसार कसा आहे माहिती का? मेघमंडळी विद्युल्लेखा, संसार हा चंचल तिज सारिखा, येथे कालाही ग्रस्त लोखा, सुखाची घटका दुर्मिळ. हा संसार जर पाहिला ना, हा विजेसारखा आहे. आकाशामध्ये ढग चमकल्या, ढगामध्ये जशी वीज चमकते ना, काही क्षण असते बघा, तसा हा संसार क्षणिक आहे, अगदी क्षणामध्ये संपणार आहे. आणि अशा या संसारामध्ये सुखाची घटका किंवा सुखाचा काळ अगदी क्षणामध्ये आहे. थोडस काहीतरी सुख आहे आपल्या जीवनामध्ये. जर पाहिले ना, सुखाचे क्षण अगदी थोडेसे आहे. संत म्हणतात बघा नेहमी, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं ना, दुःख असं पर्वतासारखं आहे आणि सुख असं क्षणिक आहे. या जीवनामध्ये माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सुता सुलता, नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे. एखाद्या नदीमधून असे लाकडाचे ओंडके वाहत चालले, वाहता वाहता एक लाट येते आणि ते ओंडके 2-3 एकत्र येत आहेत, आणि अचानक थोड्या वेळाने दुसरी लाट येते, तो ओंडके बाजूला निघून जात आहेत. आपलं जीवन तसंच आहे. आई असो, वडील असो, चुलता असो, मुलगा असो, मुलगी असो, मामा मामी काका मावशा, हे सगळे ओंडक्यासारखे आहेत. आपण या जीवनाच्या प्रवाहात वाहत चाललोय. एखादी लाट येते ना आपल्याला, त्या ओंडक्यांना एकत्र करते, थोड्या वेळाने दुसरी लाट येते आणि अचानक आपण बाजूला निघून जातोय. तसंच आपलं जीवन आहे, चाललंय. कधीतरी एकत्र येतोय, कधीतरी आपल्याला एकमेकापासून ताटातूट व्हायची, कधीतरी आपल्याला एकमेकापासून दूर जायचे. कोणालाच आयुष्यभर एकमेकाच्या संगतीत राहायचं नाही. कधीतरी आपण झोली में फूल भरे हैं, एक झोली में कांटे रे, कोई कारण होगा, कोई कारण होगा. एक झोली में फूल भरे हैं, एक झोली में कांटे रे, कोई कारण होगा, कोई कारण होगा. तेरे बस में कुछ भी नहीं, ये तो बांटने वाला बांटे रे, कोई कारण होगा, कोई कारण होगा, कोई कारण होगा. पहले बनती है तकदीर, फिर बनते हैं शरीर. पहले बनती है तकदीर, फिर बनते हैं शरीर. ये तो साई कारगिरी है, ये तो साई कारगिरी है, तू क्यों है गंभीर. कोई कारण होगा, कोई कारण होगा. एक झोली में फूल भरे हैं, एक झोली में कांटे रे, कोई कारण होगा, कोई कारण होगा. कुठेतरी परमेश्वराची भक्ती जर आपण केली, परमेश्वराच्या भक्तीत जर लागलो आपण, तर आपलं आयुष्य सुखाचं होतं. म्हणून ह्या साईबाबांच्या कथा वाचायच्या. प्रेमे साई कथा परिस्थिती, तयासी होय निशेष प्राप्ती, साई चरणी वाढेल भक्ती, सुख संबितीला दिला. जो मनापासून बाबांची सेवा करेल, बाबांच्या या कथा ऐकेल, बाबांच्या कथा समजून घेईल, नक्की त्याचं आयुष्य सुखाचं होईल. आणि ज्यावेळेस या कथा आपण वाचतो ना, नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, मनी ध्यानी दिवा रजनी, स्मरणी चिंतनी राहिली. आणि ज्यावेळेस आपण एकदा परमेश्वराच्या भक्तीला लागलो ना, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर सगळीकडे दिसतो. जसं एखाद्या कंजूस माणसाला जिकडे पाहिन तिकडे फक्त पैसा दिसत असतो, तो प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा शोधतो. एखादा व्यापारी प्रत्येक वस्तूमध्ये पैसा शोधतो, मला कसा त्याच्यातून नफा मिळेल. तसं
जो मनापासून बाबांची भक्ती करतो ना त्याला सगळीकडे फक्त बाबाच दिसतात. रात्र असो दिवसा असो, दिवा असेल रजनी असेल, कोणत्याही क्षणी त्याला फक्त परमेश्वर दिसतो आणि त्याचं आयुष्य सुंदर होऊन जातं. मग आपलं जर आयुष्य सुंदर करायचं असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करावं लागेल. आपलं नित्य काम आपण करायचंय, रोजचं काम आपल्याला कोणाला चुकणार नाहीये, पण ते करत असताना तुम्ही परमेश्वराची भक्ती करा, तुमचं आयुष्य सुंदर होईल. असेच बाबांचे एक भक्त नांदेडचे शेठ रतनजी वाडिया अतिशय श्रीमंत माणूस होते. दारामध्ये आलेला कधी उपाशी गेला नाही किंवा दारामध्ये एखादा याचक आला तर त्याला कधी रिकाम्या हाताने त्यांनी पाठवलं नाही. प्रत्येकाच्या संसारामध्ये त्यांनी सुख भरलेलं होतं. पण एवढं सगळं लोकांना सुख वाटणारे हे रतनजी, त्यांच्या संसारात दुःख होतं. एवढी सगळी प्रचंड संपत्ती होती, सगळं होतं, परंतु त्या संसारामध्ये अपत्य प्राप्ती नव्हती. आणि जेव्हा संसारामध्ये अपत्य प्राप्ती नसते त्याच्यासारखं दुःख नसतं. खूप दुःखी झाले. एक दिवस मनात विचार करत बसले, असं मी काय केलं असेल, असं काय माझं पाप झालं असेल की माझ्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. त्यांचा आणि दासगणू महाराजांचा खूप स्नेह होता. दासगणू महाराज म्हणजे ज्यांनी बाबांची आरती लिहिली, शिर्डी माझी पंढरपूर, ज्यांनी बाबांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचलेले ते दासगणू महाराज. त्या दासगणू महाराजांचा त्यांचा खूप स्नेह होता. एक दिवस शेठजी दासगणू महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं, काय करावं, एवढं सगळं आहे, मी एवढं सगळं करतोय, पण माझ्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती का होत नाही. त्या दासगणू महाराजांनी सांगितलं, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा. मनापासून त्यांच्या जवळ जा, त्यांच्या चरणाचं दर्शन घ्या, मनापासून त्यांच्या जवळ प्रार्थना करा, बघा तुमचा संसार सुखाचा होतोय का नाही. शेठजींनी दासगणू महाराजांचे शब्द ऐकले, त्यांना एक वेगळा आनंद झाला. जसं ढग पाहिल्यावर मोराला आनंद होतो ना की आता पाऊस येणार आहे, तशा दासगणू महाराजांच्या त्या शब्दानं शेठजींना तो आनंद झाला. शेठजी शिर्डीला आले बाबांच्या दर्शनाला. द्वारकामाईच्या पायऱ्या चढले, बाबांच्या जवळ जाऊन बसले, बाबांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि बाबांना म्हणतात, बाबा ह्या अनाथावर दया करा, तुमच्या पायापाशी मी आलो, एक गाराने घेऊन आले बाबा, सगळे बाबा तुमच्या कृपेने मला सगळं मिळालं, फक्त माझ्या संसारामध्ये अपत्य प्राप्ती नाही, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा बाबा. त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर बाबा त्यांना म्हणतायत की अरे येतो येतो म्हणून तू आत्ताशी आलास का, बर आला ना, आता माझी दक्षिणा दे. पूर्वी तू मला 3 रुपये 14 आणे दिले होते, आता राहिलेली माझी दक्षिणा दे. शेठजी विचार करायला लागले, मी तर आज इथं पहिल्यांदाच बाबांच्या दर्शनाला आलोय आणि बाबा म्हणतायत पूर्वी तुम्हाला 3 रुपये 14 आणे दिले होते. बाबा असे कसे बोलले असते. बाबांना विचारता येईना काही काही नाही, मनामध्ये तोच विचार चालू. बाबांचं दर्शन घेतलं, बाबांनी त्यांना उदी प्रसाद दिली, आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल, जा. मग मला सगळं बाबांनी दक्षिणा का मागवली. खर तर एक फकीर माणूस आहे. एक सुंदर तुम्हाला ओवी दाखवतो. येता कोणीही दर्शनासी, लागता चरण वंदावयासी, त्यापाशी मागत. आता दुसरी ओवी बघा काय सांगते, त्याच्या विरुद्ध ओवी. एकाच अध्यायामध्ये 2 ओव्या आल्या. आरंभी बहुत काल पर्यंत बाबा काही नव्हते घेत, जळक्या काड्यांचा संग्रह करीत, तोच की भरीत खिशात. एका ओवीत सांगितलं बाबा येणाऱ्याकडून प्रत्येकाकडून दक्षिणा मागायचे, आणि दुसऱ्या ओवीत सांगितलं बाबा कोणाकडून काही मागत नव्हते. ज्यावेळेस बाबा सुरुवातीला शिर्डीमध्ये आले ना, त्यावेळेस ते कोणाकडून काहीच घेत नव्हते, फक्त घरी जाऊन भिक्षा मागायची. कोणती? अन्नाची भिक्षा मागायची. त्याच्या पलीकडे बाबांनी कोणाकडून 1 रुपया मागितला नाही. कोणी स्वतःने एखाद्याने प्रेमाने आणून दिलं ना, स्वतःहून तिथं पैसे दिले तर बाबा त्याचे धुनीसाठी लाकडं आणायचे किंवा चिलमीसाठी तंबाखू आणायचे. पण बाबांनी स्वतःहून सुरुवातीला कोणालाही दक्षिणा मागितली नाही, फक्त जळक्या काड्या बाबा गोळा करायचे. आता विचार करा, माझ्यासारखा एखादा जर गावात गेला आणि पडलेल्या जळक्या काड्या गोळा करून जर अशा खिशात भरल्या तर लोक म्हणतील हा वेडा आहे, जळक्या काड्या गोळा करतोय. मग बाबा जळक्या काड्या गोळा का करत होते? ती जळलेली काडी जर पाहिली ना, हे तुम्हाला काडी दाखवतो. ती जळलेली काडी बघा, तिचं काय जळतं, ते वरचं जे गुल असतं ना
ज्याला आपण डोकं म्हणतो, गुल गुल, ते जळून जातं. मग ज्याचं डोकं जळालंय ना बाबा, त्याला आपल्या जवळ करतात. डोकं म्हणजे काय माहिती का? अहंकार. आपल्याला आपल्या संपत्तीचा असो, पैशाचा असो, तो अहंकार आपल्या मस्तकामध्ये, आपल्या डोक्यामध्ये चढत असतो. आपल्याला त्याचा गर्व होत असतो. एखाद्या गोष्टीचा राग आला ना, आपण म्हणतो माझ्या डोक्यात जाऊ नकोस. एखाद्याला खूप संपत्तीचा हाव झाला तर आपण म्हणतो त्याच्या डोक्यामध्ये हवा गेली. कारण सर्व अहंकार, या सगळे जे विकार आहेत ना, हे सगळे डोक्यामध्ये असतात. आणि ज्याचे डोक्यातले विचार, अहंकार जळाले ना, अशा लोकांना बाबा जवळ करतात. म्हणजे बाबांच्या सेवेला जर तुम्हाला जायचं असलं ना, त्या जळत्या काडीसारखं जावं लागेल तुम्हाला. तुमच्या डोक्यातले अहंकार, तुमचा विचार, हे सगळं काढून टाकायचं. आणि असेच लोक बाबांना आवडायचे, म्हणून ते बाबा त्यांना जवळ करायचे. त्या जळक्या काड्या गोळा करायचे, म्हणजे ज्याचा अहंकार जळाला अशांना बाबा आपल्या जवळ करीत होते. येताना घेऊन आलास का, जाताना घेऊन जाणार का, नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा. येताना घेऊन आलास का, जाताना घेऊन जाणार का, नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा. भक्ती भाव येथे ध्यानीच जन्मास यावे, जन्मास येऊनी हरिनामाचे अमृत प्यावे. या नामाचा, हरिभजनाचा, या नामाचा, हरिभजनाचा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार का, नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा. आपण सुद्धा देवळामध्ये देवाच्या दर्शनाला जातो, रिकामा हाताने जात नाही. एखादं फुल का होईना घेऊन जातो. मग लोक म्हणायला लागले, बाबांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने काय जायचं? मग लोक बाबांना फुल, पान, दक्षिणा काय काय असेल ते अर्पण करायचे. खरं तर बाबांना एक गोष्टीची गरज नव्हती. पण भक्ताने एखादी गोष्ट प्रेमाने अर्पण केली तर त्याचा अवेर करायचं नाही, म्हणून बाबा ते प्रेमाने स्वीकारायचे. आणि बाबा लोकांना दान करायला लावायचे. दान केल्याने काय होतं माहिती का? मनातली अहंकार वृत्ती कमी होते. आपल्या मनामध्ये जी संचय वृत्ती वाढलेली असते ना, जे काहीतरी आपल्या मनामध्ये साठून राहिलेलं असतं ना, ते सगळे दान केल्याने कमी होतं. आणि बाबा द अक्षराने सुरू होणारी भक्ती करायला लावायची. पहिलं द म्हणजे दया करा. दुसऱ्यावर, इतरांवर आपण नेहमी दया करायची. दुसरं बाबा करायला लागायचे, दान करा. तुम्हाला जे जे दान करता येईल ते तुम्ही दान करा. आणि बाबा तिसरी भक्ती करायला लावायची, ते म्हणजे दांत व्हा. दांत म्हणजे आपल्यामध्ये असणारे विकारांचं दमन करा. हे 3 प्रकारची द असणारी भक्ती जर आपण केली ना, तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती सहजासहजी होऊ शकते. आणि बाबा आलेल्या भक्तांकडून त्यांचा खूप स्नेह होता. ज्या त्या मौली साहेबांना समजलं की हे शेठजी आता साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत, ते शेठजींची भेट घ्यायला आले. आणि घरामध्ये मौली साहेब आल्यानंतर मग त्या शेठजींनी त्यांचं खानपान केलं, त्यांची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. आणि त्या सगळ्या खानपानाची, त्या व्यवस्थेची बेरीज करून पाहिली. आणलेल्या वस्तूंची ती बरोबर 3 रुपये 14 आणे भरली होती. नांदेड शहर कुठं आणि शिर्डी कुठं ना, साईबाबा आणि ते मौली साहेब कधी एकमेकाला भेटले होते, पण तरी सुद्धा त्या मौली साहेबांसाठी जे काही खर्च केला होता तो इकडे बाबांना मिळाला होता. म्हणून बाबा म्हटले होते, 3 रुपये 14 आणे तुम्हाला पूर्वी दक्षिणा दिली, आता तुम्हाला राहिलेली दक्षिणा.
आणि बाबा ही तुझ्याकडे आहे तेवढी दक्षिणा देता आपण देऊ का? आपण दक्षिणा देताना विचार करतो, सुट्टे काढतो आपण, सुट्टे किती ठेवता येईल, बंदी नोट तर आपण कधी काढत नाही. बाबांनी त्यांना सांगितलं तुझ्याकडे जेवढी आहे तेवढी दक्षिणा तुम्हाला दे. आणि गणपतराव बोडस सुद्धा बाबांचे एवढे भक्त होते, त्यांनी जवळ पैशाची थैली होती ना, सगळीच्या सगळी बाबांच्या चरणाची अर्पण केली. असा विचार केला नाही की आता मला पैसे नाही राहिले मी परत कसा जाऊ. पण बाबांच्या कृपेनं या गणपतराव बोडसांना आयुष्यामध्ये कधीच पैशाची कमी नाही पडली, कारण त्यांनी सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं होतं. एकदा बाबांच्या दर्शनाला प्राध्यापक सी.के. नरके आले होते. गरीब व्यक्ती होती, शिक्षक माणूस होते पण खूप गरीब होते ते. बाबा त्यांना म्हणे तुम्हाला 15 रुपये दक्षिणा दे. आत्ताचे 15 रुपये नाही, 150 वर्षापूर्वीचे 15 रुपये, काही हजारांमध्ये होतील ते. बाबांनी त्या नरके सरांना म्हणताय तुम्ही मला 15 रुपये दक्षिणा द्या. नरके ते म्हणतायत बाबा माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे फक्त भाड्यापुरते पैसे आहेत. त्याच बाबांनी त्याला सांगितलं तुम्ही सध्या एका ग्रंथाचा अभ्यास करताय, योग वशिष्ठ नावाचा जो ग्रंथाचा अभ्यास करताय ना, त्या ग्रंथाचं ते ज्ञान आहे ना, तेच तुम्ही ज्ञान आम्हाला द्या. म्हणजे आपल्याला दान जर करायचं असेल ना, तर आपण ज्ञानाचं दान केलं तरी चालतं. बाबांनी ते सुद्धा दान स्वीकारलं होतं. एकदा बाबांच्या भेटीला बाबांच्या लाडक्या भक्त श्रीमती तरखडकर, हे तरखडकर कुटुंब बाबांचं खूप भक्त होतं, महिन्यामध्ये शिर्डीमध्ये येऊन राहायच्या. एकदा त्या श्रीमती तरखडकर बाबांच्या दर्शनाला आल्या. बाबांनी त्यांना सांगितलं माई तुम्हाला 6 रुपये दक्षिणा द्यायची. आता एक तर बाई माणूस, तुम्हाला माहिती बाई माणसाकडे पैसे नसतात, पैसे असतात सगळे कारभाऱ्यांवर. मग बाबांनी त्यांना 6 रुपये दक्षिणा मागितली, यांच्याकडे काहीच नाही. ते आपल्या पतीला म्हणतात अहो बाबांनी मला दक्षिणा मागितली, माझ्याकडे तर काही नाही. त्यावेळेस तरखडांनी सांगितलं अगं बाबांनी तुला 6 रुपये दक्षिणा मागितली, याचा अर्थ पैसा नाही मागितला. तुझ्यामध्ये असणारे जे 6 विकार आहेत ना, ते 6 विकार तू बाबांच्या चरणाशी समर्पित कर. म्हणजे आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीत परमेश्वराला लागत नाहीत, आपल्याकडे असणाऱ्या वाईट गोष्टी आपण परमेश्वराच्या चरणी समर्पित करायच्या. म्हणजे त्या आपल्या शरीरातून त्या कायमच्या निघून जातात, परत त्या गोष्टी आपल्याकडं येतच नाही. तुम्हाला जी जी गोष्ट शक्य होईल तुम्ही ती गोष्ट जर दान केली ना, तर परमेश्वराची भक्ती तुम्हाला मिळून जाईल, परमेश्वराचा तो आशीर्वाद मिळेल. आणि परमेश्वराचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळायचा असेल तर म्हणून हे चरित्र वाचायचे. चरित्र म्हणजे साधं सुद्धा चरित्र नाही, एक पुस्तक नाही असं लिहिलेलं बरं का, कागदाचं चरित्र नाहीये ते. साई चरित्र म्हणजे एक असं साधाच एकच कागदाचं पुस्तक नाहीये. तर ते चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्ये आगळा तेनेची सेवावा, भक्ती भावा करून. हे चरित्र म्हणजे सुखाचा ठेवा आहे, परमामृत आहे, अमृतासारखं येते. ज्याला ते साई चरित्राचं अमृत मिळतं ना, त्याचं जीवन सुखाचं होऊन जातं. उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वरली, अवघी चिंता वरली, अवघी चिंता वरली, अवघी चिंता वरली, संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. तरी
तृप्ती होत नाही, तसं हे साई चरित्र आपण किती वाचलं ना तरी तृप्ती होत नाही. आमची तर अजूनपर्यंत झाली नाही. 12 वर्ष झालेत प्रत्येक गुरुवारी कार्यक्रम करून सुद्धा आमची तृप्ती झाली नाही आणि कधी होणारही नाही आणि हो पण नाही. कारण परमेश्वराच्या पासून जर तृप्ती झाली तर आपण परमेश्वरापासून दूर जातो. म्हणून कायम आपल्याला परमेश्वराच्या त्या सेवेत राहायचंय. म्हणून ती तृप्ती कधीच होऊ नये. म्हणून साई चरित्र तुम्ही नित्य वाचन करत जा. कारण साई चरित्र एवढं सुंदर आहे ना, त्याच्यासारखं या जगामध्ये दुसरं काहीच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जर सुखाचं व्हायचं असेल, तुमचं जीवन जर तुम्हाला सुंदर करायचं असेल, ते साई चरित्र नित्य वाचत जा, साईबाबांची नित्य सेवा करत जा आणि आपलं आयुष्य असं सुंदर बनवा. एवढीच या ठिकाणी या साई चरित्राच्या 14व्या अध्यायाची सेवा आहे. आज बनकर नानांनी आणि संपूर्ण परिवारानं आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि बाबांच्या सेवेत सहभागी करून घेतलं. त्यांनाही धन्यवाद. आपणही सर्व साई भक्त या ठिकाणी आलात, मनापासून अध्याय वाचला, त्या अध्यायावरचं निरूपण मनापासून तुम्ही समजून घेतलं. सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जर कोणाची इच्छा असेल असाच एखादा सुंदर कार्यक्रम आपल्या घरी व्हावा, जरूर आम्हाला बोलवा. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत आहे. आम्ही कोणाकडून 1 रुपया घेत नाही. आम्ही आमच्या पदर खर्चाने येतो. आमच्यासोबत 64 टीम, प्रोजेक्टर, सगळं साहित्य आमच्या सोबत घेऊन त्या साई भक्ताच्या घरी जाऊन आम्ही हा कार्यक्रम करतो. फक्त त्या साई भक्तानं लाईट लावायचा आणि महाप्रसादाचा खर्च करायचा. बाकी दुसरा कुठलाही आम्हाला 1 रुपया तुम्ही देऊ नका. जर कोणाची इच्छा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जाता जाता बाबांचे एक ध्यान करूया.